नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडींवरती. दारुड्याला बघून भुमरे भाषणात म्हणाले, गिराईक जे आहे ते सत्य बोलतो असं म्हणत व्यवसायाबाबत केले स्पष्टीकरण. खैरेंवर केली टीका. महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त लोकशाही समृद्ध करण्याचा संकल्प करूया, विभागीय आयुक्त मधुकर आर्दळ यांचे आवाहन. आता बघूया सविस्तर बातम्या. गंगापूर येथे प्रचार सभेदरम्यान दारुड्याने गोंधळ सुरू केल्यावर तो आपला गिराईकच आहे असं वक्तव्य महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी करताच सभेत एकच हशा पिकला. त्यांनी त्या दारुड्याला उद्देशून 3 वेळा गिराईक हा शब्द प्रयोग केला. याबाबतची चर्चा मात्र संपूर्ण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात जोरदार सुरू आहे. वैयक्तिक आता निवडणुका वैयक्तिक होऊ राहिल्या, त्यांच्याकडे विजन नाही. शांत राह, तो आमचंच गिराईक म्हणून असं बोलू राहिला. महायुतीचे उमेदवार तथा पालकमंत्री संदीपान भुमरे हे सध्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागात प्रचार दौऱ्यावर आहेत. दरम्यान नुकत्याच गंगापूर तालुक्यात झालेल्या सभेत उमेदवार असलेले भुमरे यांच्या तोंडाला शेवटी खरं आलं. सभा सुरू असताना एक दारुडा उमेदवारांचा सत्कार करण्यासाठी प्रयत्न करत होता. थोडा गोंधळ घालत होता. तो दारुडा गोंधळ करत असताना भुमरे हे भाषण करत होते आणि त्याच दरम्यान भुमरे यांच्या तोंडी आलं, तो आमचा गिराईक. त्या दारुड्याने गोंधळ सुरू केल्यावर तो आमचा गिराईकच आहे असं वक्तव्य महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी करताच सभेत एकच हशा पिकला. त्यांनी त्या दारुड्याला उद्देशून 3 वेळा गिराईक हा शब्द प्रयोग केला. हे ऐकून समोर बसलेले लोक हसू लागले, तर स्टेजवरच्या काही मंडळींना घाम फुटला. आधीच उकाडा, त्यात भुमरेंचं दारुड्याबाबतचं प्रेम गिराईक रूपी शब्दात व्यक्त झालं म्हणून काही लोक घाम पुसू लागले. तर याबाबतची चर्चा मात्र संपूर्ण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. वैयक्तिक आता निवडणुका वैयक्तिक होऊ राहिल्या, त्यांच्याकडे विजन नाही. शांत राह, तो आमचंच गिराईक म्हणून असं बोलू राहिला. मी सांगितलं ना आमचं गिराईक आहे. सत्कार घेऊ आपण. बमसब खरं आहे ते सांगाल काय हरकत नाही. आमचे गिराईक बरेच दारूचे ठीक आहे, गमतीचा भाग सोडून द्या. मी जे आहे ते सत्य बोलतो, मी उगाच आव आणण्याचा प्रयत्न करत नाही असे म्हणत भुमरे यांनी दारुड्याला संबोधून केलेल्या गिराईक या शब्दाविषयी त्यांनी पत्रकारांशी बोलताना दुजोरा दिलाय. याबरोबरच भुमरे यांनी नेहमीप्रमाणेच खैरे यांच्यावरती आरोप केले आहेत. तुमची गंगापूरला सभा झाली, एक दारुड्या माणूस आला होता, तुम्ही त्याला एक वेगळ्या स्टाईलमध्ये, ग्रामीण भाषेची स्टाईल आहे आपली. लोकांना ग्रामीण भाषेत बोललेलं चांगलं आवडतं आणि माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, मी जे आहे ते सत्य बोलतो. आणि आपली जी स्टाईल आहे ग्रामीण भाषेची, ती आपली स्टाईल आपण जशा पद्धतीनं भाषण करायचं ग्रामीण भाषा तसं आपण बोलतो आणि लोकांना ते खरं पडतं. कारण मी उगाच विनाकारण कुठल्याही आव्हानाचा प्रयत्न करीत नाही. जी भाषा आहे ती भाषा बोलतो. चंद्रकांत खैरे काल एक वादग्रस्त वक्तव्य बोलले, 5 वेळा नमाज पढून एखाद्या रुग्णावर जर फुंकर मारली तर त्याचे आजार बरे होतात. खैरे भोंदू माणूस आहे. खैरे याच्या आधी मी तुम्हाला बोलला होता, माझ्या खिशात पुढे आहे. मी जर एखाद्याला पुडी दिली तर त्याचा प्राण वाचतो. हा खैरे म्हणजे तुम्हाला सांगता, म्हणजे खैरे काय बोलन, खैरेचं संतुलन बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही जास्त खैरे लक्ष देऊ नका, कारण खैरेचं संतुलन बिघडलेलं आहे. तो काय बोलन काय नाही त्याला सुद्धा समजत नाही. खैरे न काय काय बोललेलं आहे. आज खैरेनं ना 5 वेळ जरी नमाज पडला, 6 वेळ जरी पडला तरी त्याला मतदान नाही करीत. काय स्वतः जरी नमाज पडला तरी मतदान करीत नाही त्याला. काय कारण इतका खैरे बोललेला आहे. काय मग खैरे म्हणून मला एक सांगा की खैरेला गेल्या वेळेस काय म्हणतो आता, खैरे पडला त्याच्या फाईट तुमच्याकडे, रेकॉर्डिंग तुमच्याकडे, त्यांना कोणत्या कोणत्या समाजाला शिवाय दिले हे तुम्हाला माहिती.
त्यांना नावं घेऊन समाजाला शिव्या दिलेले आहे आणि त्यांना नाव घेऊन त्यांच्याच पक्षातल्या काही जणाला शिव्या दिलेले आहे. दलित आणि मुस्लिम समाज, दलित आणि मुस्लिम समाज, दलित मुस्लिम आहे, मराठा समाज आहे, अनेक समाजाला शिवाय देतात. त्यांना काही एक समाज सोडला का? त्यांना काही एक समाज सोडला का? त्यांना अनेक समाजाला शिवाय दिलेले आहे. आणि हे रेकॉर्डिंग आहे बरं, मी म्हणतो म्हणून नाही, हे रेकॉर्डिंग तुमच्याकडेच आहे. तेच मला द्या उलट तुम्ही का? खैरेचा मुलगा गुलमंडीहून नक्षत्रवाडीला वारात होते चालतं, भुमरे चालत नाही. मी अनेक ठिकाणी सांगितलं, ते काही मुद्दा नाही. हे काही खैरेच्या पायाखालची वाळू सरकली, हा काही मुद्दा नाही. खैरे लय मतांना पाडणारे. तुम्हाला सांगतो, खैरे जितक्या मतांना आलेला आहे हायेस्ट, तितक्या मतांना तितकेच म्हणजे मतं घेणार आहे तो. काय थोडा डिफरन्स तिकडेच राहणार. मला काय सांगायचं की खैरे जे, तर खैरेला ज्यादा ज्यादा मला नाही वाटत 1-1.5 लाखाच्या पुढे जाईल. ही परिस्थिती खैरेची, कारण खैरेला सगळे वैतागलेले. खैरेची परिस्थिती बिकट आहे. खैरे सगळे लोक सांगतात खैरेने एक काम केलं नाही, फक्त खैरेने एकच काम केलं. मी सांगितलं तुम्हाला, खान पाहिजे का बाण पाहिजे. पण हे लय दिवस चालत नाही. सगळ्याच्या लक्षात आलं की या शहराचा विकास खुंटला. पालकमंत्री विहिरीसाठी 60-60 हजार रुपये घेत असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी संदीपान भुमरे यांच्यावर लगावलाय. तर 20 वर्षात खैरे रस्ता देऊ शकले नाही असे म्हणत निवडणुकीमुळे फेसबुक पेज हॅक केल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. काही पत्रकार लोक जी मला तरी वाटतं पेड आहेत, अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित करतायत की हर्षवर्धन जाधव थांबले की काय निवडणुकीमध्ये. मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही जो संदर्भ देताय की 8 एप्रिल पासून नवीन फेसबुक पेजवर पोस्ट नाही आहे आणि म्हणून निष्कर्ष काढताय की मी थांबलोय, तर हा पूर्णपणाने चुकीचा प्रकार आहे. का? कारण की माझं पेज हॅक झालंय. आणि पेज कोणाचं हॅक होतं? ज्याचं जबरदस्तपणे पेज चालतं आणि निवडणुकीमध्ये हे जर पेज चाललं तर आपला कार्यक्रम लागेल, ही जी भीती ज्यांना वाटते ना, ते लोक हे पेज हॅक करतात. देशात सगळ्यांना माहिती आहे की आता हे असले थोतांड कोणाची चाललेली आहेत. पेज हॅक करणं, फोन हॅक करणं, लोकांना ब्लॅकमेल करणं, लफडी करणं, भानगडी करणं, चोरीचे डाव खेळणं, रडतीचे डाव खेळणं. ज्याच्या पायाखालची वाळू घसरायला लागली की तो असंच करतो. पेपरवाल्यांना पैसे द्यायचे आणि चुकीच्या बातम्या छापून आणायच्या. हे धंदे हेच लोक करतात. त्यामुळे आम्ही ह्याला प्रतिकार आमच्या पद्धतीने जेवढा होईल तेवढा आम्ही करणारच आहोत. मी सर्वसामान्य एक गोष्ट सांगतो पुन्हा एकदा की उत्कर्षाचे मार्ग आपले त्यावेळेलाच मोकळे होतील ज्यावेळेला आपण स्वतः ते निवडू. जे पालकमंत्री आहेत आणि जे विहिरीसाठी 60-60 हजार रुपये घेतात ते काही करू शकत नाहीत. जे 20-20 वर्ष खासदार आहेत आणि आपल्याला साधा रस्ता देऊ शकले नाहीत ते काही करू शकत नाहीत. जे 5 वर्षापासून खासदार आहेत यांनी रमजानच्या महिन्यामध्ये सुद्धा मुस्लिम लोकांनाही पाणी पाजलं नाही ते काही करू शकत नाहीत. आणि अशा पद्धतीच्या या गोट्यांना घेऊन काय करणार काय आपण दगडगोट्यांना. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे ध्वजारोहण आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ भैया यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आलंय. महाराष्ट्र दिनानिमित्त पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे शहर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं व महात्मा गांधी पुतळा सराफा मार्केट शहागंज येथे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शेख युसुफ, माजी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इब्राहिम पठाण, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनीस पटेल, आकिफ रजवी, मानवाधिकार अध्यक्ष शेख कैसर बाबा, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष शेख रईस, संजय धर्मरक्षक, ज्येष्ठ नेते एकनाथ त्रिभुवन, साहेबराव बनकर, शफीक शहा, सलीम खान, असंघटित कामगार जिल्हा योगेश त्रिभुवन, सुनील साळवे, उद्योगचे अध्यक्ष विनायक सरवदे, उपाध्यक्षा अनिता भंडारे, रेखा राऊत, अरुणा लांडगे, प्रवीण बाजी देशमुख चंद्रप्रभा ताई खंदारे, विद्याताई घोरपडे, शीला मगरे, नंदू अंभोरे, चंद्रकांत बनसोडे, साजिद कुरेशी, चंद्रकांत बनसोडे, नदीम सौदागर, प्रमोद सदाशिव, जाफर शेख, शाहूराज कांबळे मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी, वरिष्ठ नेते, फ्रंटल सेल अध्यक्ष, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग मीडियावर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा.
तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. अजूनही काही बातम्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, त्यामुळे लवकरच भेटूया ब्रेक नंतर. तोपर्यंत पाहत रहा एडीएन न्यूज. मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर 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 ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. मतदान करणे हा आपला हक्क असून मतदान करून आपण आपली लोकशाही अधिक समृद्ध करण्याचा संकल्प करू, असे आवाहन विभागीय आयुक्त मधुकर अर्दळ यांनी आज मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात केलं आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज देवगिरी पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिळोळकर, उपजिल्हाधिकारी प्रबोधय मुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी यावेळी उपस्थित होते. विभागीय आयुक्त मधुकर अर्दळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. राष्ट्रगीत व राज्यगीत झालं. नंतर शानदार संचलन होऊन मानवंदना देण्यात आली. या सोहळ्यात स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस पदक सन्मान व आदर्श तलाठी पुरस्कार या सोहळ्यात विभागीय आयुक्त अर्दळ यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व पदक देऊन अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात पोलीस अधीक्षक संदीप पालवे, पोलीस निरीक्षक संभाजी पवार, कृष्णचंद्र केशवराव शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गंगावणे, कैलास कामठे, संदेश कीर्तीकर, संतोष उफाडे, सहाय्यक फौजदार अनिल भावसार, सुरेश नवले, विश्वास शिंदे, हवालदार विजय कुरकुरे, नवनाथ खांडेकर, सिद्धार्थ थोरात, नदीम शेख, नामदेव शिरसाट, शरद झोंड, कासिम शेख, ज्ञानेश्वर पगारे, किशोर काळे, राजकुमार जोनवाल, पोलीस नायक मिलिंद इपर, हवालदार भीमराव जिवडे, विजय करपिले, शिपाई गौरव जोगदंड, विलास सुंदरडे, नितीश घोडके, रवींद्र खरात, गोपाल सोनवणे यांचा समावेश होता. तसेच योगेश लक्ष्मणराव पंडित, माळीवाडा तलाठी यांना आदर्श तलाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. बंधूंनो आणि बहिणींनो, आपण सगळ्यांना या शुभेच्छा देताना मला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण होते. महाराष्ट्राचा हा मंगलकलश आणण्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी, नागरिकांनी आपले योगदान दिले, त्या सगळ्यांचे स्मरण आज होणे क्रमप्राप्त आहे. त्या सगळ्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. दिनानिमित्त मी सर्व पत्रकार बंधूंना, नागरिकांना, सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. ह्या दिवसासाठी खूप संघर्ष झाला. अनेकांनी आपलं शहीदत्व पत्करलं, खूप हे झालं आणि हा आजचा दिवस 1 मेला त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये धूमधडाक्यात साजरा करत आहोत 64व्या वर्षापर्यंत. आणि मी या ठिकाणी सांगेन की आजचा महत्त्वाचा दिवस हा आहे आणि आजचा महत्त्वाचा दिवस म्हणजे अनेक हुतात्मे झाले, अनेक शहीद झाले. या दिवसासाठी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा सगळ्यांची होती. आणि त्यावेळेस फायरिंग झाल्या, खूप हे झालं. मग त्याच्यानंतर भाषावर प्रांतावर सगळ्या याचं हे झालं आहे. म्हणजे राज्याची निर्मिती झाली, त्यामध्ये महाराष्ट्र हा मराठी भाषक म्हणून झाला. तरी पण आमची मागणी काय आहे माहिती आहे का? आमची मागणी अशी आहे, बेळगाव, कारवार, बिदर, गुलबर्गा, त्याच्यानंतर मग बाकी सर्वच भाग तो आमचा मराठी भाषिक जो आहे तो या महाराष्ट्रात आला पाहिजे, संयुक्त महाराष्ट्रात आला पाहिजे. ही भूमिका आमची आजही आहे.
आज महाराष्ट्र दिन आहे. 106 हुतात्मा झाल्यानंतर हा संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे आणि हा महाराष्ट्र एक मराठी माणसाचा महाराष्ट्र एक प्रगतीच्या दिशेने जात आहे. निश्चित या प्रगतीला काही अडथळे येत असतील, पण तो महाराष्ट्रातील मराठी माणूस हा एक जिद्दीनं, एक तळमळीनं, एक कष्टानं हा महाराष्ट्र पुन्हा एकदा ताकदीनं उभा करण्यासाठी प्रयत्न करतो. समस्त महाराष्ट्रातील जनतेला, मराठी बांधवांना, जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी, या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी वैजापूर तालुक्यात सातत्याने गुन्हेगारी कारवाई करून नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला MPDA कायद्याचे अंतर्गत कारवाई करून त्याला 1 वर्षासाठी हर्सुल कारागृहात स्थानबद्ध केलं आहे. राहुल गणेश शिंदे, वय 26 वर्ष, राहणार वडारवाडा, वैजापूर तालुका यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे वैजापूर येथे सन 2019 ते 2024 पर्यंत सातत्याने गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याला सन 2021 व सन 2023 मध्ये 1 वर्षासाठी MPDA कायद्यान्वये कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. त्याच्यावर पोलीस ठाणे वैजापूर येथे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बलात्कार, जबरी चोरी, दरोडा, स्त्रियांचा विनयभंग करणे, जबर दुखापत करणे, घातक शस्त्रांनी दुखापत करणे व चोरी करणे असे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अशा कृत्यामुळे सामान्य जनतेमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे त्याच्या विरुद्ध MPDA कायद्यान्वये कारवाईसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. यावरून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिनांक 26/4/24 रोजी आरोपी राहुल गणेश शिंदे याच्या विरुद्ध MPDA स्थानबद्धतेचा आदेश पारित केला. त्यास मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आला आहे. तर संबोधी अकादमी व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 मे रोजी बुद्धलेणीच्या पायथ्याशी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून इच्छुकांनी नोंदणी करण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे. संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बुद्धलेणीच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरामध्ये सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील सामूहिक विवाह सोहळ्यास देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मंगलपरिणय विधी पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महास्तवीर बुद्धलेणी छत्रपती संभाजीनगर व भिक्खू संघ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. संबोधी अकादमीच्या परभणी येथील विवाह सोहळ्यामध्ये आजपर्यंत 2000 पेक्षा अधिक तर छत्रपती संभाजीनगर येथे मागील वर्षी झालेल्या विवाह सोहळ्यामध्ये 125 विवाह संपन्न झालेले आहेत. या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या जोडप्यास महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कन्या योजनेअंतर्गत रुपये 20,000चे अनुदान मिळणार आहे. तसेच संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीने वधूवरांना शुभ्र वस्त्र, सर्वांना सुरुची भोजन, वाजंत्री अशा सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. तरी इच्छुक वधूवरांनी 3 मे 2024 पर्यंत संबोधी अकादमी महाराष्ट्राचे कार्यालय, संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, पहिला मजला, निर्माण भारती सिटी सेंटर, शासकीय ग्रंथालयासमोर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे. सदरील विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन समाजभूषण माननीय भीमराव हत्ती अंबिरे यांच्या मार्फत करण्यात येत आहे. दूध, पेढा, गुलाब, खस, इमरती, चक्कर, गोटी, मारुत्या हे काही खाद्यपदार्थ, मिठाई, शीतपेयांची नावं नाहीयेत, तर ही गावरान आंब्यांची नावं आहेत. तेही हिमायत बागेत नैसर्गिक पद्धतीने गवतात पिकवलेले आंबे विक्रीसाठी आता उपलब्ध आहेत. जसा उन्हाळ्याचा कडाका वाढायला लागतो तसं आंब्यांचं सीझन सुरू होत असतं आणि अशाच प्रकारे औरंगाबाद शहरामध्ये आता वेगवेगळ्या प्रजातीचे आंबे यायला लागलेले आहेत. यातच शहरातील हिमायतबाग परिसरात नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले वेगळ्या वेगळ्या जातीचे आंबे शहरवासियांना चाखायला मिळणार आहेत. यामध्ये केशर, हापूस, लंगडा, गुलाब खास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्कर गोटी, अल्फान खुदूस, मालगोबा, चीनी मालगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शेदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हूर,
दूधपेड, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंट, टोमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी आणि यासारखे अनेक वेगवेगळ्या प्रजातीचे आंबे शहरवासियांना यावेळी चाखायला मिळणार आहेत. हे आंबे कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र हिमायतबाग औरंगाबाद येथे मिळणार आहेत. या आंब्यांची खासियत म्हणजे हे आंबे संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आहेत आणि विशेष म्हणजे थेट हिमायतबाग ते ग्राहक अशी संकल्पना यावेळी आंबे विक्रेत्यांची आहे, असं सचिन कुंधारे, दिलीप जाधव तसेच गणेश उंद्रे या विक्रेत्यांनी सांगितलं आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. दारुड्याला बघून भुमरे भाषणात म्हणाले, गिराईक जे आहे ते सत्य बोलतो असं म्हणत व्यवसायाबाबत केले स्पष्टीकरण. खैरेंवर केली टीका. महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त लोकशाही समृद्ध करण्याचा संकल्प करूया, विभागीय आयुक्त मधुकर आर्दळ यांचे आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.